महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा. 36व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभानंतरच्या पहिल्याच सत्रात मी आपल्या सर्वांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो. आता जो आपला कार्यक्रम होतोय तो आहे आसाराम लोमटे यांच्या प्रकट मुलाखतीचा. प्रत्येकाच्या वाचनाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या असू शकतात. इथं आयोजित केलेले सगळेच कार्यक्रम महत्त्वाचे आहेत, पण मी माझ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आताची आसाराम लोमटे यांची मुलाखत ही या साहित्य संमेलनातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे, सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे असं माझं व्यक्तिशः मत आहे. कारण आज मराठीमध्ये जे महत्त्वाचे लेखक म्हणून ओळखले जातात त्यात अग्रस्थानी नाव येतं ते आसाराम लोमटे यांचं. गंभीरपणे लेखन करणारे आसाराम लोमटे हे या मुलाखतीसाठी परभणीहून आपल्या इथं आलेले आहेत. म्हणजे मराठीतला, फक्त मराठीतलाच नव्हे तर भारतीय पातळीवरचा एक महत्त्वाचा लेखक इथं गडिंग्लजमध्ये येतो, आपल्याशी संवाद साधायला येतो. ही आपल्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यांच्याशी आपण इथे संवाद साधणार आहोत. आसाराम लोमटे यांचे इडापिडा टळो, आलोक, वळासरा हे 3 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसनस ही कादंबरी प्रसिद्ध आहे आणि धूळपेर हा एक लेख संग्रह प्रसिद्ध आहे. आपण सध्या लोकसत्ता बघत असाल तर दर शनिवारी भारतीय भाषेतल्या लेखकांची ओळख करून देणारं एक सदर ते नियमितपणे लिहित असतात. ते मुळात पेशाने पत्रकार आहेत, पण कथाकार आणि कादंबरीकार म्हणून त्यांनी मराठीत आणि भारतीय पातळीवर एक महत्त्वाचे लेखक म्हणून आपली ओळख गेल्या काही दिवसात ठळक बनवलेली आहे. तर अशा या अत्यंत एका महत्त्वाच्या लेखकाशी आपण संवाद साधणार आहोत. ह्याच्या लेखनाच्या प्रेरणा, त्याने आतापर्यंत जे लेखन केले त्या लेखनासंदर्भातल्या काही गोष्टी असतील आणि आजचं एकूण वाङ्मयीन पर्यावरण या सगळ्यांच्या संदर्भात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. इथं माझ्यासोबत आहेत मुलाखत घ्यायला नामदेव माळे. नामदेव माळे हे सुद्धा मराठीतले एक अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत. कदाचित आपल्याला माहिती असेल काही वर्षापूर्वी इथं चंदगडला गटशिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी 3-4 वर्ष काम केले, त्यामुळं अधिकारी म्हणून ते तुम्हाला माहिती असतील. पण त्याही आधीपासून नामदेव माळे हे कथाकारांनंतर कादंबरीकार म्हणून ते लोकप्रिय आहेत, प्रसिद्ध आहेत. सरळ छाटणी असेल, त्यानंतर छावणी असेल, या कादंबऱ्या असतील किंवा आणखी काही कथासंग्रह असतील, शाळा भेटसारखं पुस्तक असेल, या पुस्तकांच्या माध्यमातून ते एका कोंबड्याचं आत्मवृत्त नावाचं त्यांचं लहान मुलांसाठीची कादंबरी आहे. तर हे नामदेव माळे त्यांची मुलाखत घेणार आहेत. म्हणजे मूळ खरं तर नामदेव माळेच मुलाखत घेणार आहेत, पण हे 2 लेखक मुलाखत घ्यायला लागल्यानंतर मुलाखत सोडून तिसरंच काही घडू नये म्हणून त्यात एक थोडा हस्तक्षेप करण्यासाठी म्हणून संयोजक म्हणून मी इथं बसलेलो आहे. त्या पलीकडे माझा इथं फारसा काही रोल असणार नाही. नामदेव माळे हेच इथं प्रमुख भूमिका यात बजावतील. तर मी आसाराम लोमटे यांचं स्वागत करतो. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं नामदेव माळे यांचं स्वागत करतो आणि आपण आसाराम लोमटे यांच्याकडे वळूया. खरं तर कुठल्याही लेखकाचं लेखन, एकूण त्याची लेखन प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्याची जडणघडण समजून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून मी सुरुवातीला आसाराम लोमटे यांना असं विचारेन की तुमची सुरुवातीच्या काळातली जडणघडण कशी झाली आणि तुम्ही लेखनाकडे कसे काय वळलात, या सर्व गोष्टी. म्हणजे इथं खूप नवीन मुलं आहेत, लेखक कशी सुरुवात करतो, लेखकाची सुरुवात कशी असते, खूप कुतूहल असतं, भीती असते. तर मला वाटतं ते सहजपणे तुमच्याकडून त्यांना समजावं. सर्वप्रथम दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या या साहित्य संमेलनात या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद करण्याची संधी संयोजकांनी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी सन्मित्र विजय चोरमारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार मानतो. आता विजय चोरमारे आणि नामदेव माळी हे दोघेही
मित्र माझी मुलाखत घेणार आहेत. त्यातला एक उलगडा आधीच करून टाकतो की ही जी मुलाखत आहे त्यातले प्रश्न मला काही माहीत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं मुलाखतींमध्ये की ज्याची मुलाखत घ्यायची त्याला आधी प्रश्नावली पाठवली जाते, या प्रश्नावर तुम्हाला उत्तरं द्यायची, या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला बोलायचंय असं सांगितलं जातं. पण संयोजकांना धन्यवाद यासाठी द्यायचे की त्यांनी पेपर फोडला नाही किंवा मुलाखतीत कुठेही फिक्सिंग नाही. त्यामुळं एक जिवंत जो अनुभव आहे की त्यांना जे वाटतं ते विचारतील, मला जे वाटतं ते मी बोलेल. याच्यामध्ये कुठेही जाणीवपूर्वक काहीतरी गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत असं अजिबात नाही. कारण प्रश्न काय असणार आहेत हेच मला माहीत नाही. सुरुवातीचा जो प्रश्न आहे जडणघडणीचा, तर परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यात गुगळी धामणगाव या नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये मी 10वी पर्यंत शिकलो. घरी आई वडिलांना लिहिता वाचता यायचं नाही. आलेला कुठलाही कागद, मग तो रद्दी वर्तमानपत्रातला का असेना, तो आधाशासारखा वाचायचा अशी एक सवय लागली. आणि घरची सगळी माणसं शेतात कष्ट करणारी. जेव्हा 10वी पर्यंत आलो तेव्हा बरीच पुस्तकं वाचायचो. गावात एक छोटं प्रौढ साक्षरांसाठीचं एक वाचनालय होतं. त्या वाचनालयामध्ये जाऊन तिथली पुस्तकं मिळवून वाचायचो. बऱ्याचदा असं असायचं की मी जर 8वीत असेल तर मग 9वीच्या 10वीच्या मुलांची मराठीची पुस्तकं वाचायचो. आवड होती वाचण्याची. त्यातले पाठ, त्यातल्या कविता, या सगळ्या गोष्टी आवडायच्या. त्याच वेळी पुस्तकाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी निर्माण झाली. पुस्तकात जेव्हा वाचत होतो तेव्हा रान असं हिरवगार असायचं. पुस्तकातल्या कवितेमध्ये वाऱ्यावर लहरणारं पीक असायचं, दांडातनं वाहणारं झुळझुळ पाणी असायचं. आणि हे इतकं रम्य रान, इतकं मोहक रान, इतकं लोभस रान. मी जेव्हा रविवारी आईला शेतात मदत करायचो कामात, शेतातली जी कामं असायची, दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, रविवारची सुट्टी, तुमच्यापैकी अनेक जण करतात ना, मदत करतात की नाही आई वडिलांना? तुमच्यातले शेताशी संबंधित असलेले काही आहेत का? आहेत? हातवर का विद्यार्थ्यांपैकी? तर मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा शनिवारी, रविवारी, उन्हाळ्याच्या सुट्टी, दिवाळीच्या सुट्टी मी आईसोबत जायचो. तेव्हा आई म्हणायची की आमची सगळी हाडाची काढ झाली ह्या मातीत, आम्ही रक्त घाम ओकला ह्या मातीत, पण तू ह्या रानच्या कोंडवाड्यात येऊ नको. मला पहिलं जर शिकायला काय मिळालं असेल, मी पुस्तकातून, कवितेतून जे रान मोहक आहे, लोभस आहे आणि रमणीय आहे, रमवून टाकणारा आहे असं वाचायचो. आणि माझी आई तर त्याला रानचा कोंडवाडा म्हणते. त्याच वेळी एक गोष्ट लक्षात आली की ही सगळी जी जुनी माणसं होती, त्या सगळ्या जुन्या माणसांचं की बाबा आमचा जन्म उन्हात गेला पण तुमचा तरी जाऊ नये अशा प्रकारची धारणा असलेली ही सगळी माणसं आणि त्यांचा तो सगळा संघर्ष. त्या संघर्षातनं गावात 10वी पर्यंत शिकलो. गावात वर्तमानपत्र येत नव्हतं. आज जरी मी समजा विजयराव पत्रकारितेत आहेत, मी पत्रकारितेत आहे, परंतु 10वी पर्यंत मी वर्तमानपत्र वाचलेलं नव्हतं. आज जरी मी वर्तमानपत्रात काम करत असलो तरी. मग 10वी पर्यंत काय, गावात घराच्या जवळ एक किराणा दुकान होतं आणि त्या किराणा दुकानात एका कोपऱ्यामध्ये रद्दीचे गठ्ठे असतात. मग रिकाम्या वेळेत त्या दुकानात जाऊन बसायचं. त्या रद्दीच्या गठ्ठ्यातल्या रविवारच्या पुरवण्या किंवा वेगवेगळे काही महत्वाचे विशेषांक हे सगळं वाचायचं. त्याच्यातून वाचनाची भूक भागत गेली. जेव्हा हे सगळं वाचत होतं तेव्हा असं वाटलं की आपल्याला असं काही लिहिता येते का, आपण लिहून बघूया. 11वीला मी जेव्हा गेलो, माझ्या गावावरून 11 किलोमीटरवर मी येणं जाणं करायचं बसनं. मग 11वी 12वी या 2 वर्षात मी भरपूर लिहिलं.
छोट्या छोट्या कथा लिहिल्या आणि ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ह्या सगळ्या कथा त्यावेळी वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यामध्ये छापून यायच्या 11वी-12वीत असताना. मग त्या कथांची पण एक छोटीशी फाईल झाली. तो इतिहास फार पुढचा की जेव्हा हे खूप वाचन केलं तेव्हा असं वाटलं की आपण लिहिलंय हे फार जुजबी आहे, प्रासंगिक आहे, तर एवढ्या छोट्या कथा आपण नको छापायला. हे कळाल्याच्या नंतर मग ती फाईल आपोआप बाजूला ठेवली. परंतु 11वी-12वी पर्यंत लिहायला लागलो आणि हे सगळं वाचत असताना आपल्याला लिहिता येऊ शकतं ही प्रेरणा त्यातनं मिळाली. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला कुठल्याही म्हणजे आता विद्यार्थ्यांना किंवा कुणालाही पडणारे जे काही प्रश्न असतात आणि हे सगळे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या गुणाशी असलेलं असमाधान हे तुमच्या लिहिण्याला कारण ठरत असतं. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. जर तुम्हाला प्रश्न पडत नसतील आणि तुम्ही सदैव संतुष्ट राहत असाल, समाधानी राहत असाल, तर मग तुम्ही काहीही नवं करू शकणार नाही. तुम्ही सतत असंतुष्ट असलं पाहिजे, सतत असमाधानी असलं पाहिजे. आणि तुम्हाला हेही सांगतो की जेव्हा आपल्याला काही नवं सुचतं तेव्हा आपण फक्त लिहिणारे वाचणारेच असलो पाहिजेत असं नाही. जी माणसं शेतात काम करतात, कष्ट करतात, त्यांनाही खूप गोष्टी सुचतात. फक्त लिहिणाऱ्या माणसांना सुचतात असं नाही आणि त्या फक्त लिहिण्याच्याच असतात असंही नाही. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या नांदेड नागभीड गावामध्ये दादाजी खोब्रागडे नावाचा एक शेतकरी, या दादाजी खोब्रागडेंना धानाची शेती करायची होती. ही शेती करत असताना त्यांना असं वाटलं की माझ्या या धानाच्या शेतीतल्या एका झाडाला लागलेल्या काही लोंब्या वेगळ्या आहेत आणि हे वाळल्याच्या नंतर झाड ह्या ज्या वेगळ्या लोंब्या आहेत त्या वेगळ्या लोंब्या आपण खुडून टाकू. त्या वेगळ्या लोंब्या त्यांनी खुडल्या. पुढच्या वर्षी त्यांना असं वाटलं की आता ह्या लोंब्यांमध्ये आपण 1 तास पेरू शकतो. मग 1 तास त्यांनी पेरलं. 1 तास पेरल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता मी माझं 2.5 एकर शेत पेरू शकतो. 2.5 एकर शेत त्यांनी पेरलं. त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे धानाचं वाण आहे हे मी निर्माण केलंय, हे नवं आहे, याला नाव काय दिलं पाहिजे. त्यांच्या हातात एक बंद पडलेलं HMTचं घड्याळ होतं आणि त्यांनी त्याला नाव दिलं HMT. जो तांदूळ देशातल्या 8-9 राज्यांमध्ये पिकवला जातो त्या तांदळाचा निर्माता कुठल्याही शाळा महाविद्यालयात न गेलेला, कृषी विद्यापीठात न गेलेला, शिवारात स्वतःच्या जमिनीच्या तुकड्यावर राबणारा एक कोरडवाहू शेतकरी. मला तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना हे सांगायचंय की तुम्हाला असं काही शोधण्याची नजर लाभली पाहिजे आणि ती नजर लाभली की तुम्ही लिहायला लागाल. डोळे सगळ्यांना असतात, नजर लाभली पाहिजे. खूप छान सुरुवात झाली. खरं तर मराठी कथा ही किस्स्यांच्या मध्ये, प्रसंगांच्या मध्ये, नात्या गोत्यांच्या मध्ये आणि कुटुंबामध्ये अशी गरगर फिरत होती. आणि आपली कथा ही स्वतंत्र आणि मुक्त आहे. ती थोडीशी दीर्घ आहे रुटीनच्या कथेपेक्षा आणि दीर्घ कथा लिहिणारे असे महाराष्ट्रामध्ये मोजके लेखक आहेत. आणि तुमची कथा दीर्घ आहे तरी सुद्धा तिची वीण घट्ट आहे. म्हणजे आत्ताचा जो जमाना बघितला आपण, रील्सचा जमाना आहे, म्हणजे जास्त काळ अवधान राहत नाही. परंतु तुमची कथा वाचताना ती वाचकाची पकड घेते, त्याची वीण घट्ट आहे आणि कथा गोळीबंद आहे. हे कसं काय साधता तुम्ही? हे कसं लेखक म्हणून तुम्हाला कसं पकडता तुम्ही ते? आता कथा हा जरा पुस्तकी शब्द झाला आणि तो अलीकडचा आहे. परंतु गोष्ट ही जी आहे ना ती आपल्या परंपरेत आहे आणि ती फक्त आपल्याच भागात नाही. अनेक ठिकाणी माणसं गोष्टी सांगतात, गोष्टी ऐकतात. या सगळ्या गोष्टी ऐकत 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 आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगणारी सगळी माणसं शिकलेलीच होती असं नाही. काही अशिक्षित माणसं पण आहेत आणि ती अशिक्षित माणसं सुद्धा गोष्टी सांगतात. या सगळ्या गोष्टींचं जे संचित आहे ते संचित मला असं वाटतं आपल्या नंतरच्या कथेनं गमावलं. आणि ती जी नाळ आहे, ती जी गोष्टीची नाळ आहे, ती कथन परंपरेची नाळ आहे. ती कथन परंपरेची नाळ आपल्याकडच्या पुस्तकी कथेनं ती नाळ सोडून दिली. तिचं बोट सोडलं
आणि त्याच्यामुळं मराठी कथेतलं जे सत्व आहे ते सत्व कमी झालं. मग नंतर आपण काय सांगायला लागलो की कथा चटपटीत पाहिजे, तिची सुरुवात चटपटीत पाहिजे, तिचा आरंभ चांगला पाहिजे, त्याला निर्गाठ पाहिजे, नंतर शेवटी उकल पाहिजे. तंत्रात अडकवली. आणि ही तंत्रात अडकवल्यामुळं आपल्याकडे जी प्रचंड मोठी परंपरा आहे गोष्ट सांगण्याची, आणि केवळ मराठीच नव्हे, भारतभरातल्या सगळ्या भाषेत, भारतभरातल्याच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या भाषेत आपण लिहिणारी वाचणारी माणसं गोष्ट लिहितो, पण ज्या माणसांना लिहिता वाचता येत नाही अशा माणसांनी सुद्धा गोष्टी रचलेल्या आहेत त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर. आणि ह्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण बऱ्याचदा काय म्हणतो की कला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पोट भरल्याच्या नंतरच्या, पण असं नसतं. कला आणि जीवन या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत असतात. आणि बऱ्याचदा असं आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या माणसांनी, जी माणसं दिवसभर कष्ट करायची, राबायची, ती माणसं संध्याकाळी निवांतपणे गोष्टी सांगायची एकमेकांना. त्या कशासाठी की त्यांच्या जगण्यातले जे सगळे अभाव आहेत ते अभाव भरून काढण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि या माणसांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी काय साध्या सुद्धा नव्हत्या. तुम्ही जे सांगितलं की कथेची वीण घट्ट कशी आणि कथा सघन कशी, तर ही सघन असणारी कथा आपल्या परंपरेत आहे. मी तुम्हाला फक्त एक राजस्थानी लेखकाची गोष्ट सांगतो थोडक्यात. संकेत असा असतो की शंकराने शंख वाजवल्याच्या नंतर पाऊस पडणार, बरोबर आहे. मग शंकराला असं वाटतं की आता माणूस माणसासारखा वागायला तयार नाही, पृथ्वीवर फार अनाचार माजलेला आहे, आपण शंख वाजवायचाच नाही. आणि आपण जर शंख वाजवला नाही तर पाऊस पडणारच नाही. मग माणसाला अद्दल घडेल, मग माणूस चांगलं वागायला लागेल. 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्ष जातं, शंकर शंख वाजवत नाही आणि पाऊस सुद्धा पडत नाही. मग 3 वर्षाच्या नंतर शंकर आणि पार्वती हे हवाई मार्गाने चाललेले असतात. त्यांच्या असं लक्षात येतं, पार्वतीच्या लक्षात नेहमी पार्वतीच्याच येत असतं आणि ते शंकराच्या निदर्शनास आणून देत असतात. तर पार्वतीनं शंकराच्या असं निदर्शनास आणून दिलं की तुम्ही हे खाली पाहिलंय का, हा जो शेतकरी आहे तो शेतकरी एवढ्या उन्हाचं नांगरतोय, वैशाखातलं ऊन आहे, त्या उन्हात तो नांगरतोय, पाऊस कधी पडणार आहे हे तुम्ही सांगितलंय का कुणाला, किंवा तुम्ही शंख कधी वाजवणार आहे हे तुम्ही सांगितलंय का कुणाला. शंकर म्हणाले नाही, आपण त्या माणसाला विचारू. असं म्हणत ते दोघ जण खाली आले. खाली आल्याच्या नंतर शंकराने त्या माणसाला विचारलं की बाबा रे, मी शंख जेव्हा वाजवतो तेव्हा पाऊस पडतो, आता तू नांगर हाकतोस, मशागत करतोस, तुला कोणी सांगितलं पाऊस पडणार आहे. त्या माणसाने शंकराला असं उत्तर दिलं, पाऊस कधी पडणार हे मला माहित नाही, पण मी जर ही जमीन नांगरली नाही तर मी शेती करण्याचं जे काम आहे, जे कृषी कर्म आहे, ते मी विसरून जाईल आणि माझा जो नांगराचा फाळ आहे त्याला गंज चढेल जर मी नाही नांगरलं तर. आता लक्षात घ्या, गोष्ट इथं नाही संपली. शंकर भानावर येतात, त्यांना असं वाटतं की आपणही 3 वर्षापासून शंख वाजवलेला. आता बघा, ही जी गोष्ट आहे, एक साधा शेतकरी आहे, त्यानं रचलेली गोष्ट आहे, पण ह्या गोष्टीत देवाला धर्माला भानावर आणण्याचं काम केलंय की नाही, ही आपल्या कष्टकरी माणसांनी रचलेली गोष्ट आहे. आणि मराठीला गोष्टीला चांगलं रूप आपल्याला प्राप्त करून द्यायचं असेल तर ही जी लोककथनाची परंपरा आहे, लोकांनी विकसित केलेली जी परंपरा आहे, त्या परंपरेकडे आपल्याला जावं लागेल. आणि त्यातून ही कथा घट्ट होईल. जोपर्यंत आपण पुस्तकी ज्या कथा आहेत, आरंभ मध्य शेवट, निर्गाठ उकल अमुक तमुक, त्याच्यात थोडासा तणाव आणायचा, त्याच्यात थोडंसं नाट्य मिसळायचं, मग आता अलीकडे तर कथा कशी लिहायची याचे पण जशी रेसिपी असते स्वयंपाकाची की 4, तसं कथेच्या बाबतीतही 4 व्यक्तिरेखा घ्या, त्याला अंधाराची पार्श्वभूमी जोडा, त्याच्यात थोडा विनोदाचा शिडकावा द्या, एखादं थोडस असं सांगितलं जाऊ शकतं लिहिण्याच्या बाबतीत. तर असं काही असत नाही लिहिणं. आणि तुम्ही जी दीर्घकथनाची परंपरा सांगितली की आपल्याकडे केवळ मराठीच नव्हे तर भारतभर असलेली जी एक आख्यानाची परंपरा आहे, लोकांनी विकसित केलेली, त्या लोकांनी विकसित केलेल्या परंपरेकडे जर आपण गेलो तरच आपली कथा समृद्ध होईल.
धन्यवाद आसारामजी. खूप उत्तम रीतीने म्हणजे कथेच्या बांधणीच्या संदर्भानं एवढं सोपं आणि एवढं प्रवाही उत्तम रीतीने तुम्ही सांगितलं. सर्वांच्या वतीनं धन्यवाद. मगाशी आसारामजींनी सांगितलं ना की प्रश्न मलाही माहिती नाही, स्थानिकांना वाटेल खोटा आहे. आम्ही जेवल्यानंतर आम्ही अर्धा पाऊण तास तिघे बरोबर सोबत होतो, पण त्यांनी आम्हाला विचारलं नाही तुम्ही काय विचारणार आहात, आणि आम्ही त्यांना काय सांगितलं नाही आपलं आपण जरा बाजूला बसूया 5 मिनिटं. इतक्या उत्स्फूर्तपणे जे इथं होईल ते होईल असं करून आम्ही आलेलो आहे. तर पुढचा माझा प्रश्न आहे तुमच्या कथांच्या संदर्भातला, विशेषतः त्यातल्या स्त्रीपात्रांच्या संदर्भातला. ती वळण कथेतली शाळकरी मुलगी प्रयाग असेल, जिंदगानीच्या जाळमधली प्रयागबाई असेल, बेईमानमधली राहे असेल, ह्या सगळ्या होरपळलेल्या दबलेल्या पिचलेल्या स्त्रिया आहेत, त्यांचा हुंकार त्यातनं प्रकट होतो. तुम्ही असं म्हटलेलं आहे की लिहिणं ही तशी मला चटका देणारी गोष्ट असते. तर हे व्यक्त होताना म्हणजे लिहिण्यापूर्वी हे चटका बसणं आणि तो चटका वाचकांच्यापर्यंत पोहोचवणं, ही काय कशी प्रक्रिया काय असते? ज्या कथांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे तर ती सगळी माणसं कुठल्याही लेखकाच्या आजूबाजूला जी माणसं असतात हाडामासाची, त्या माणसांची सुखदुःख, त्या माणसांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या निरीक्षणाचे विषय होतात. त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या काळजाला स्पर्श करणाऱ्या असतात, बरेच प्रश्न आपल्याला पडतात. मी तर बऱ्याचदा असं सांगतो की आता आपण या मंडपात सगळेजण जे बसलेलो आहोत तर आपल्या सगळ्यांच्या घड्याळात एकाच ठिकाणी काटे असतील, सगळ्यांच्या घड्याळातली वेळ सारखी आहे, बरोबर, पण सगळ्यांच्या वाट्याला आलेला काळ सारखा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काळानं निर्माण करून ठेवलेले गुंते वेगवेगळे आहेत, आणि लेखक काय करतो तर हे काळानं निर्माण करून ठेवलेले गुंते उकलण्याचं काम करतो. ज्या व्यक्तिरेखा आहेत, मग ती प्रयागबाई असेल किंवा ओझं सारख्या कथेतली नवरा मेल्याच्या नंतर सगळं घर सावरणारी बाई असेल, तर अशा प्रकारच्या चिवट आणि जिद्दी संघर्ष असणाऱ्या बाया मी बघितलेल्या. तसलंच या नावाची माझी कादंबरी, पण त्याच्या आधी इडापिडा टळो या नावाच्या कथेत इडापिडा टळो याच नावाची गोष्ट आहे. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आंदोलन आहेत. म्हणजे कापसाची खरेदी सरकार जे करतं त्याचे पैसे टप्प्याटप्प्यानं सरकार द्यायचं, एकाच वेळी एवढे पैसे नसायचे म्हणून. माझ्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी एक महिला होत्या, अक्षरशः 11 किलोमीटरवरून एक महिलांचा मोर्चा चालत चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मागणी ही होती की कापसाचे पैसे एकरकमी मिळाले पाहिजे, आणि हे एकरकमी मिळाले पाहिजेत. त्या जिल्हाधिकारी बाईंनी असं सांगितलं की काय फरक पडतो, टप्प्याटप्प्यानं सरकार देतो म्हणतोय, तर तुम्ही घेतले पाहिजेत. एका शाळेत न गेलेल्या बाईनं जिल्हाधिकारी महिलेला प्रश्न विचारला की बाई, तुझी पगार जर टप्प्याटप्प्यानं झाली तर तू घेशील का? ही जी भावना आहे की ती त्याच कथेतली एक बाई म्हणते की चुलीतलं लाकूड किती दिवस चुलीत जाळायचं, ते कधीतरी सरकारच्या पाठीतही बसलं पाहिजे. आता ह्या ज्या आत्मभान असलेल्या ज्या बाया आहेत, आया आहेत, ह्या सगळ्या ज्या मायमावल्या आहेत, ह्या सगळ्या आपण पाहतो. आणि तुम्ही जी चटका देणारी जी गोष्ट सांगितलेली आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो. आपल्यापैकी अनेकांनी कधीतरी चिखलात वाट उडवलेली असेल, कधीतरी रानातून आलेले असाल, ओल्या चिखलात मातीत रुतलेला एखादा काटा तुमच्या पायात खुडलेला असेल. अशा प्रकारचा चिखलात रुतलेला एखादा काटा जेव्हा तुमच्या तळपायात खुडतो तेव्हा तुम्ही घरी येता. घरी आल्याच्या नंतर आता पाय ठणकतो, त्याच्यावर तुम्ही मोराचं पीस नाही फिरवत. आमच्याकडे काय करायचे, काटा मोडलेल्या ठिकाणी मेन लावायचे किंवा बिब्बा, बिब्याने चटका देतात. हा, आमच्या भागात मेन लावायचे आणि त्याला चटका दिला जायचा. ह्या सगळ्या जुन्या माणसांना जर विचारलं हे कशासाठी करायचं, आधीच काटा मोडलेला आहे पायात, त्यात परत तो चटका, तर जुनी माणसं आपल्याला सांगतील की याला कळ म्हणते. मित्रांनो, कुठलंही चांगलं लेखन हे वेदनेची कळ मारणारं असतं.
आणि अशा प्रकारचा जो चटका आहे त्या चटक्यानं दुःखाचं निराकरण होतं. हा. जे दुःख आहे त्या दुःखाचा शोध हा सतत घेतला पाहिजे, वेदनेचा शोध सतत घेतला पाहिजे. आयुष्यात आनंदाचे प्रसंग असतात, सुखाचे असतात, दुःखाचे असतात, पण दुःखाचं मूळ शोधताना असे चटके शोधले पाहिजेत. आणि अशा प्रकारचं चटके देणारं जे लेखन आहे ते चटके देणारं लेखन केवळ मोरपंखी, केवळ स्वप्नात रमणारं, नाहीतर आता तर इतके बुवा बाबा आपल्या समाजामध्ये आहेत की तुम्ही अमक्या हिऱ्याची जर अंगठी घातली तर तुमच्या अमुक व्याधी दूर होतील, तुम्ही अमक्या गादीवर जर झोपलात तर तुम्हाला अमुक एकही दुखणं राहणार नाही. असं सगळं तुमचं स्वास्थ्य गोंजारणारे, तुमच्या मध्यमवर्गीय भावनिकतेला आवाहन करणारे आणि तुमची जी काही थिजलेली स्निग्धता आहे तिला कुरवाळणारे अनेक लोक आजूबाजूला समाजात आहेत. लेखकानं हे सगळं टाळून चटका देण्याचंच काम केलं पाहिजे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या की अमुक गादीवर झोपा, अमुक्या हिऱ्याची अंगठी घाला, अमुक हे करा ते करा, ह्या सगळ्या स्वास्थ्यहारक म्हणून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु लेखकानं स्वास्थ्यहारक लिहिलं पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वास्थ्यकारक आहेत, बरोबर. तुमच्या आरोग्याला काय भलं हे सांगणारे आहेत, परंतु स्वास्थ्यहारक काय आहे, तुमची झोप उडवून टाकणारं असं काहीतरी तुम्हाला सापडलं पाहिजे की ज्यानं वाचकाच्या संवेदनेला पण स्पर्श केला. अगदी बरोबर आहे. म्हणजे खरं तर कोणत्या तरी एखाद्या समाजातल्या व्यक्तीला चटका बसतो, तो चटका लेखकाला बसतो. आणि आपण ज्यावेळी वाचतो, ज्यांनी वाचलं असेल ते माझ्या मताशी सहमत होतील. लोमटे सरांच्या कादंबरी कथा आपण वाचल्या तर आपल्यालाही चटका बसल्याशिवाय राहत नाही. आता त्यांनी कादंबरीचा उल्लेख केला, तसनच नावाच्या कादंबरीचा. शेतकरी संघटना ही मध्यवर्ती संकल्पना आणि तिथला कार्यकर्ता मध्यवर्ती ठेवून लिहिलेली कादंबरी आहे. तर या कादंबरीमध्ये म्हणजे आता आपण पाहतो की शेतकरी संघटना ही चळवळ असेल, त्याचे मोर्चे असतील, आंदोलन, सगळी नगदी पिकं ती मध्यवर्ती ठेवून आपल्याला सगळे दिसून येतं. त्यानंतर इतर पक्ष आणि संघटना कशा फुटतात तशी शेतकरी संघटनाही आपल्याला फुटलेली दिसते. हा फुटीचा रोग शेतकरी संघटनेलाही लागलेला आहे. समोर बसलेत मंडळी. हा. आणि या सगळ्याची दखल म्हणजे भूमिहीन लोकांचा विचार, मला वाटतं कष्टकऱ्यांचा विचार शेतकरी संघटनेमध्ये फार कमी किंवा झाला पण नसेल. याची सगळ्याची दखल तसनच कादंबरीमध्ये घेतलेली आहे. आणि मला जे यातलं सगळ्यात आवडलेले 3 व्यक्तिरेखा आहेत त्यामध्ये कॉम्रेड रुस्तुम, त्रिवेणीबाई पुन्हा एकदा, आणि ज्या नारायण धुळेचे जमीन खरेदी केली म्हणून अक्षरशः डोळे काढले, त्या चटका बसता म्हणतो. वाचकाला जर चटका बसायचा असेल म्हणजे मला अजूनही अंगावरती शहार आला पाहिजे ती आठवण काढून सुद्धा. तर वाचकाला काय चटका बसतो, नारायण धुळेला लेखकाने किती जवळून अनुभवलं असेल, त्यांना किती चटका बसा असेल, तर त्याच्याविषयी तुम्ही थोडं बोलावं. त्रिवेणीबाई, रुस्तुम आणि नारायण धुळे, तुम्हाला जे तसनच ही जी कादंबरी आहे तो मराठवाड्यावर दीर्घकाळ निजामाचं राज्य होतं. अनेक शब्द मराठवाड्याच्या बोलीत उर्दूमध्ये आहेत. म्हणजे आमच्याकडे जर खून झाला एखादा तर तो निर्घृण म्हणत नाही, तो बेरहम असतो. एखाद्याला फार बेरहमीनं मारलं असं म्हणतो. तर तसनच हा जो शब्द आहे तो तहेस नहेस, एखाद्या गोष्टीची राख रांगोळी होणं, ती गोष्ट नेस्तनाभूत होणं, ती गोष्ट नष्ट होणं, याच्यासाठी वापरला जाणारा तो शब्द आहे. ही सगळी जी चळवळ आहे ती चळवळ शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी उभी राहील. आणि या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक नायकाला एका क्षणी अशा प्रकारचा साक्षात्कार झालेला होता. आणि अशा प्रकारचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर या माणसांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यात घालून टाकलं. मी स्वतः पाहिलेले माझे एक अतिशय जवळचे मित्र 2-3 वर्षापूर्वी गेले. ते चळवळीत का ओढले, शेतकरी चळवळीत? ते जेव्हा विद्यार्थी होते 11वी-12वीला असताना त्यांच्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं, अगदी 10-5 हजार रुपये भूविकास बँकेचं.
या भूविकास बँकेचं कर्ज 5-6 वर्ष झालं त्यांच्या वडिलांना फेडता येत नव्हतं. दरवर्षी जो काही माल व्हायचा त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाची गुजराण व्हायची, परंतु कर्ज फेडलं जाईल एवढे पैसे हातात कधीच यायचे नाही. एकदा असं झालं की त्या बँकेची कर्ज वसुली करणारी जी जीप आहे, पथक, ते पथक त्या गावात आलं. आणि ते पथक गावात आल्याच्या नंतर त्या आमच्या मित्राचे जे वडील आहेत, ते धान्य साठवण्याची एक कणिक असते बघा, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, त्या कणगीमध्ये ते लपून बसले. आणि जेव्हा गावातून ती गाडी गेली निघून, तेव्हा ते बाहेर आले. ते कणगीत जेव्हा लपून बसलेले होते तेव्हा आमचा हा मित्र लहान होता, 12-15 वर्ष वयाचा. त्यांनी त्या कणगीत एकदा डोकावून बघितलं होतं. त्या कणगीत डोकावून बघितल्याच्या नंतर, वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्याच्या नंतर, त्यावेळेच्या त्या मुलाला असं वाटलं की माझ्या बापानं आयुष्यभर एकही खोटं काम केलेलं नाही, माझ्या बापानं आयुष्यात एकही पाप केलेलं नाही, माझ्या बापानं आयुष्यात एकही खोटी गोष्ट केली नाही. असं असताना जी व्यवस्था माझ्या बापाला कणगीत लपायला भाग पाडते, त्या व्यवस्थेचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. त्याच्यानंतर तो माझा मित्र आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करत आहे. माणसं जेव्हा एखाद्या विचारानं पेटून उठतात, एखाद्या विचाराने संपूर्ण आयुष्य कुर्बान करू पाहतात, अशा माणसांच्या या संघर्षाच्या बुडाशी असं एखादं कारण असतं. दुःखाचा शोध घेणं हे जे म्हणतो आपण, प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात दुःखाचा शोध या प्रकारे घेत असतो. आता यातला हा जो नायक आहे, तो नायक त्या कादंबरीत आलेला. त्याच्यानंतर अनेक नायिका आहेत. त्रिवेणीबाई सारखी नायिका आहे. ती त्रिवेणीबाई सारखी नायिका आधी भजन कीर्तन करायची, प्रवचन करत गावोगाव जायची, आणि प्रवचन करत गावोगाव गेल्याच्या नंतर एका कुटुंबात तिची थांबण्याची सोय केलेली असते. गावातलं प्रवचन झालं की तिनं यायचं, त्या कुटुंबामध्ये जेवण करायचं आणि तिथं रात्रभर थांबायचं, अशी एका कुटुंबानं व्यवस्था केलेली आहे. ती बाई प्रवचन करून, मंदिरात प्रवचन करून त्या कुटुंबात आली. आणि ती आल्याच्या नंतर तिच्या असं लक्षात आलं, त्या घरातल्या बाईनं सांगितलं तिला की आम्ही दूध जरा उशिरा काढतो शेतातलं, कारण संयुक्त कुटुंब आहे, सगळ्यांचे लेकरं आहेत. आणि सगळ्यांचे जे लेकरं आहेत त्या सगळ्यांच्या लेकरांनी जर दूध पिलं तर मग डेअरीला दूध काय घालायचं? मग दूध काढतात कधी? सगळी लेकरं झोपल्याच्या नंतर. म्हणजे लेकरांनी दूध मागू नये. ज्या क्षणी त्या बाईला हा अनुभव आला, त्या क्षणी तिला दुःखाचा अशा प्रकारचा दंश झाला. तिला असं वाटलं की मी हे एवढं सगळं जे सांगते प्रवचनात की हा भवसागर आहे, हा भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, हा भवसागर तरुण जाण्यासाठी माणसाचा जन्म तुम्हाला एकदा मिळालेला आहे, आणि या माणसाच्या जन्माचं जर भलं करायचं असेल, हा भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्ही अमुक नाम घ्या, तमुक नाम घ्या. पण इथं ह्या भवसागरात गटांगळ्या खाणारी माणसं मी पाहते. अशा वेळी मला मी जे काही करते ते सगळं थांबवून मी माझा रस्ता बदलला पाहिजे, असं त्रिवेणीबाई नंदला वाटतं. आणि ती त्रिवेणीबाई त्या कामाला लागते. ही सगळी जी पात्र आहेत आयुष्यातली, ही सगळी पात्र म्हणजे एकेकाळी एवढी सगळी भरात आलेली चळवळ, आणि या चळवळीचे पुढे असंख्य शकलं झाली. ती चळवळ विखुरल्या गेली. मग
कुठलीही चळवळ म्हटल्याच्या नंतर त्या चळवळीचा भराचा कालखंड असतो. त्या चळवळीत नेते तयार होतात, त्या नेत्यांच्या आजूबाजूला पुन्हा कार्यकर्ते तयार होतात. बऱ्याचदा असं असतं की चळवळीत निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते काम करत राहतात आणि बऱ्याचदा असं होतं की चळवळीतले बडवे हे खरे लाभार्थी असतात. वारकरी विरुद्ध बडवे हा संघर्ष हा चळवळीतही आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचा संघर्ष जवळपास सगळ्या चळवळीत आपण अनुभवतो. शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी निर्माण झालेलं आंदोलन पुढे त्यातल्या अनेक नेत्यांना रास्त भाव मिळाला, त्यांची किंमत झाली, पण शेतमालाला रास्त भाव मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारच्या चळवळीचा एक इतिहास, त्या चळवळीचं जन्माला येणं, त्या चळवळीचं भरात येणं, त्या चळवळीचं विखुरणं, हे सगळं मांडण्याच्या उद्देशानं या सगळ्या गोष्टी लिहिल्या. बऱ्याचदा असं असतं की आपल्या जवळ एखादा निखारा असतो, त्या निखाऱ्यावर राख जमा होते, कालांतरानं आपल्याला त्यावरची राख फुंकावी लागते. मी जेव्हा परभणीत गेलो शिकण्याच्या निमित्तानं, तेव्हा मला असं माहित होतं की हा सगळा एकेकाळी संघर्षाचा धगधगता इतिहास असलेला कालखंड आहे आणि हा कालखंड याच्यावर राख जमा झालेली आहे. ती राख फुंकूया आणि आतली जी धग आहे ती धग आपल्याला काही सापडते का त्याचा आपण प्रयत्न करूया, म्हणून मी ती कादंबरी लिहिली. याच्याच अनुषंगानं मी ही मुलाखत पुढे नेताना आपल्याला माहिती आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात कशा रीतीने राजकीय पक्षांतर झाले, कशा रीतीनं म्हणजे डाव सुटलेली खोंड कशी कुठं कुठं उजळली, काय झालं त्यांचं, हे सगळं महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. हे मध्यवर्ती प्रवाहात घडलं तर आसाराम लोमटे यांच्या आस्थेचा विषय डावी चळवळ, डाव्या चळवळीतले कार्यकर्ते हा त्यांच्या खूप आस्थेचा विषय. म्हणजे आता नामदेव माळेंनी शेतकरी संघटनेसंदर्भात बघितलं, शेतकरी संघटनेचा सगळा भर मराठवाडा हा केंद्रबिंदू असल्यामुळं त्याचा प्रभाव मराठवाड्यातल्या अनेक लेखक कवींच्यावर स्वाभाविकपणे आहे. खुंदळ नावाची एक त्यांची कथा आहे. त्या खुंदळ कथेतला दत्तराव नावाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्या डावे कार्यकर्ते निवडणुका पडण्यासाठीच लढत असतात, तसा तो लढत असतो आणि कधी निवडणुकीत यश येत नाही. पण एका अडचणीच्या क्षणी, कुठल्या तरी मोहाच्या क्षणी तो प्रस्थापित आपलं गट सोडून चळवळीतल्या दुसऱ्या पक्षात जातो. पण कसं असतं, एका पक्षातल्या कार्यकर्त्याचं दुसऱ्या पक्षात मन रमतच असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेलेल्या लोकांना विचारून बघा, तिथले ते गळ्यात रुमाल टाकलेले लोक त्यांच्यावर बैठकीत घेतात का? तर तसा हा डाव्या चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं सुद्धा त्याला तिथं काही मन रमत नाही. मग तो त्याचे जे मूळचे चळवळीतले आप्पा असतात त्या आप्पांच्याकडे येतो. त्यावेळी आप्पा त्याला जे म्हणतात, मला वाटतं ते खूप असं महत्त्वाचं आहे. ते आप्पा त्याला सांगतात, अरे दुसऱ्याच्या दावणीला चारा पाण्याची सोय झाली की लगेच पळतात. काही ढोरं तितकी हावरट की खुटा उपटून पळायची तयारी. मग जगता तरी कशाला? माणसं पोट जगवण्यासाठी उन्हातानात राबतात. थोडं पाप केलं तरी पोट भरता येतं. काय गरज आहे दिवस रात्र रक्त ओकायची? पण तसं नाही. कष्टकरी माणसं 2 वेळच्या पोटभर जेवणासाठी रक्ताचं पाणी करतात. बाया 2-2 महिन्यांची चिल्ली पिल्ली धुळणीत टाकून मर मरतात. काय गरज आहे त्यांना इतकं सारं करण्यासाठी? ही माणसं खंगून मरतील, पण कोणाच्या वळचणीला जाऊन उष्ट्यावर जगणार नाही. जे त्यांना कळतं ते तुम्हाला कळत नाही, असं आप्पा त्या दत्तरावला सांगतात. मला आसारामना प्रश्न या अनुषंगानं आता विचारायचा आहे. एकूण डावी चळवळ, डाव्या चळवळीतले कार्यकर्ते हा तुमच्या आस्थेचा विषय आहे. तो तुमच्या अनेक कथा, म्हणजे जसा कादंबरीतून येतो तसा अनेक कथांच्यामधून हे या गोष्टी येत असतात. त्या संदर्भातलं तुमचं एकूण निरीक्षण आणि एकूण आजची डावी चळवळ, तिचं वास्तव, या संदर्भात काय तुम्हाला वाटतं? एकूणच महाराष्ट्रात या सगळ्या चळवळीची, संघर्षाची फार मोठी परंपरा आहे आणि अशा प्रकारचा संघर्ष करणारे अनेक लोक महाराष्ट्राला बघितले. हा संघर्ष या माणसांनी रस्त्यावरच्या राजकारणात केला, या माणसांनी लोकांचं राजकारण केलं आणि या माणसांनी लोकांच्या आशा आकांक्षेला बांधून ठेवणाऱ्या राजकारणात संघर्षाला एक फार मोठी धार निर्माण करून दिली. कुठलीही सत्ता असेल
त्या सत्तेच्या डोळ्यात डोळा भिडवून प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य इथल्या कष्टकरी माणसामध्ये होतं, इथल्या कष्टकरी माणसामध्ये आहे. अन्यथा महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या चळवळींचा वारसाच लाभलेला नसता. आज ज्या चळवळीचा उल्लेख माळी सरांनी केला, तसनसमध्ये हे सगळे संदर्भ बरेच आलेले आहेत. आता महाराष्ट्रात असा एक कायदा की ज्या कायद्यानुसार मागेल त्याला काम हे देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य, एकमेव राज्य. रोजगार हमीचा कायदा त्याच्यातून जन्माला, नंतर पुढे तो देशानं स्वीकारला. एन.डी. पाटलांच्या नेतृत्वाखाली जेव्हा उरणला इस्लामपूरला मोर्चा निघाला, मोर्चा निघाल्याच्या नंतर त्या मोर्चामध्ये गोळीबार झाला. त्या गोळीबारात स्वतः एन.डी.चा पुतण्या गेला. एन.डी. असं सांगतात की महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेचा कायदा हा केवळ शाहीनं लिहिलेला नाही, तर तो श्रमिकांच्या रक्तानं लिहिलेला. आणि ही माणसं धोरणी किती होती. जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला तेव्हा एन.डी.नी त्याच्यात तरतूद अशी केली की जो कामावरचा मजूर आहे, टिकास, कुदळ, टोपलं, हे सगळं सरकारनं उपलब्ध करून दिलं पाहिजे. एवढंच नाही तर तो टिकास किंवा कुदळ शेवटण्याचे जे पैसे आहेत ते पैसे सुद्धा सरकारनं दिले पाहिजेत अशी तरतूद त्या कायद्यात केलेली. एक अधिकारी एन.डी.ना असं म्हणाला की त्यांनी काम करणाऱ्यांनी कुदळ, टिकास, टोपलं त्यांच्या घरून आणावं, ते सुद्धा सरकारनं पुरवायची काय गरज आहे. एन.डी. त्या अधिकाऱ्याला असं म्हणाले होते की तू ज्या खुर्चीवर बसलास ती खुर्ची सुद्धा सरकारनं तुला दिली. तुझ्या टेबलावर हात ठेवून हे जे बोलतोस तो टेबल सुद्धा तुला सरकारनं दिलेला आहे. सरकार तुम्हाला देतं तर सरकारनं कष्टकऱ्यांना पण दिलं पाहिजे. जे साधनं आहेत रोजगाराची, ती रोजगाराची साधनं दिली पाहिजेत सरकारनं. अशा प्रकारचा विचार हा आला. आणि असंख्य लोक, म्हणजे मी स्वतः बघितलं की इतकी म्हणजे त्यांच्या आयुष्यात प्रलोभनाचे, मोहाचे, आमिषाचे असंख्य प्रयत्न झाले या सगळ्याच कष्टकरी लोकांच्या, नेत्यांच्या आयुष्यामध्ये. परंतु ते सगळे लोक आयुष्यभर त्यांनी त्यांची जी काही निष्ठेचं मोल आहे ते निष्ठेचं मोल त्यांनी कधीही विकलं नाही. मी स्वतः एन.डी.च्याच तोंडून एक गोष्ट ऐकलेली होती की एकदा एका जंगलामध्ये सिंहिणीला एक कोल्ह्याचं पिल्लू दिसतं. आणि हे कोल्ह्याचं पिल्लू सुरुवातीला फार लोभस असतं दिसायला. ती सिंहीण त्याला घेऊन येते, तिच्या पिलांना ओळख करून देते की बाबा रे, हे पिल्लू आहे, याला काही खाऊ घेऊ नका, हे जरा लोभच आहे, हे राहील आपल्यासोबत, याला तुमच्यासोबत खेळू द्या. बरेच दिवस जातात, त्या सिंहाच्या पिल्लांसोबत ते मोठं होतं. एकदा काय होतं की जंगलामध्ये हत्ती बसलेला असतो आणि बसलेल्या हत्तीवर हे सगळे जे सिंहाचे छावे ते त्याच्या उड्या मारायला बघतात, त्याच्या गंडस्थळाकडे झेपावून त्याच्यावर हल्ला करायला पाहतात. तेवढ्यात ते जे कोल्ह्याचं पिल्लू असतं ते धावत पळत सिंहिणीकडे येते आणि ते म्हणतं, आई आई त्यांना समजून सांग, त्यांना माहित नाही की ते हत्तीच्या अंगावर खेळायले. ती सिंहीण त्या पिलाला सांगते कोल्ह्याच्या की बाळा, दोष तुझा नाही, हत्तीचं गंडस्थळ फोडण्याच्या कुळातच त्यांचा जन्म झालेला. त्याच्यामुळे ते तेच करणार. ही सगळी जी संघर्षातली माणसं आहेत, ही सगळी संघर्षातली माणसं प्रस्थापित व्यवस्थेतले सगळे दोष हेरून तिथं संघर्षाला उभं राहतात आणि अगदी लाठी, काठी, गोळी हे सगळं झेलायला तयार होतात. मी अशाही चळवळीतल्या महिला बघितलेल्या आहेत की ज्या महिलेच्या पाठीवर एका शेतकरी आंदोलनात गोळी लागलेली होती आणि एका शेतकरी आंदोलनाचा इतिहास संकलित करताना एका विशेषांकासाठी मी जेव्हा त्या गावात गेलो तर एका कार्यकर्त्यानं जुने असं सांगितलं की मी अमुक अमुक आंदोलनात सहभागी झालो, ही माझी वर्गणीची पावती. त्या बाईनं मानेवर लागलेली गोळी दाखवली आणि ती सांगितली, दादा ही माझ्या वर्गणीची पावती. ही जी माणसं आहेत
ह्या माणसांची पद्धत वेगळी आहे. म्हणजे यांनी त्याचे उदाहरण सांगितलं की त्याच कुळात जन्म व्हावा लागतो, मग मग ही संघर्षाची वाट लक्षात येते. आज आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रात नव्हे तर देशभर सत्ता या एकाच गोष्टीभोवती हे सगळे लोक फिरतात आणि ही सत्ता सुद्धा त्यांना त्यांच्या मनगटशाहीच्या माध्यमातून त्यांना वाटेल ते त्यांची कामं करून घेण्यासाठी राबवायची असते. ही सत्ता कष्टकऱ्यांसाठी, ही सत्ता समाजातल्या शेवटच्या माणसासाठी, ही सत्ता तळाच्या माणसासाठी न वापरता ही सत्ता हितसंबंधाचं राजकारण करण्यासाठी, एका नव्या सगळ्या आर्थिक लाभार्थ्यांचं राजकारण करण्यासाठी वापरली जाते. आणि अशा प्रकारची सत्ता राबवणाऱ्यांचा, अशा प्रकारची सत्ता भोगणाऱ्यांचा, उपभोगणाऱ्यांचा, त्यांचं कुळ आणि अशा आंदोलनकर्त्यांचं कुळ याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. या सगळ्या निरीक्षणाबरोबर आणखी एक गोष्ट मला असं, कारण आपल्या हे सगळे नोंदी आहेत निरीक्षणाच्या, इतर कथांच्या मध्ये एक विषय किंवा असं काहीतरी घेऊन दीर्घ असेल तर, परंतु वाळसरामध्ये एक गोष्ट अशी आहे की गोष्टच नाही, ही गोष्ट नाहीच नावाची. या कथेमध्ये मात्र ही कथा तुकड्या तुकड्यानं आल्यासारखी वाटते किंवा ती आलेली आहे तशी. ते एका फॉर्ममध्ये तुम्ही बसवलेली आहे. ही तुकड्या तुकड्यानं अशी कथा मांडण्याचं काय प्रयोजन होतं? मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीची गोष्टीची आपली परंपरा, लोककथेची परंपरा, त्या लोककथेच्या परंपरेतून विकसित झालेली गोष्ट. आता पूर्वीच्या काळी एका दिवसात गोष्ट संपायची नाही अशा पण गोष्टी असत. म्हणजे ग्रामीण भागात शेतातून आल्याच्या नंतर जी माणसं गोष्टी सांगायची एकमेकांना, तर साधारणपणे एका रात्री ती गोष्ट संपणार नाही एवढी मोठी गोष्ट असायची. पण आता सगळ्यांच्याच आपल्या आयुष्यातला निवांतपणा कमी झालेला आहे. निवांतपणा कमी झालेला आहे म्हणजे आपण सध्या फारच कष्टात मग्न आहोत असं नाही. आपण सगळेजण हे एक असं साधन आलेलं आहे की या सगळ्या साधनामध्ये आपण निरुद्देश कितीही वेळ समाजाशी पटकून राहून कुणाशीही संवाद न साधता आपण एकट्यात घालवू शकतो. अशा प्रकारचा काळ की ज्या काळाने आपला सगळ्यांचा निवांतपणा घालवून टाकलेला आहे. आणि मग आपण आता एक मिनिट सुद्धा नाही, काही सेकंदांची जी रील पाहतो आणि आपण पुढे जातो, रील पाहतो आणि आपण पुढे जातो. त्याचं होतंय काय की आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचा आपल्याला विसर पडतो. आपल्या पायाखाली काय जळतंय याचं सुद्धा आपल्याला भान राहत नाही. आपलं अवधान नष्ट झालेलं आहे, आपली एकाग्रता नष्ट झालेली आहे, आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्याशी आपला संबंध नाही. आपण सर्वजण साता समुद्रापारच्या माणसाने टाकलेल्या एखाद्या पोस्टवर लाईक करू, पण आपल्या शेजारी एखादा माणूस जर दुःखाच्या खाईत असेल तर त्याला दोन शब्द सुद्धा की बाबा रे तुझं कसं चाललंय एवढं सुद्धा समजून घ्यायला आणि एवढं बोलायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. एवढा निवांतपणा आपण घालवून बसलेला आहे. हा सगळा जो निवांतपणा आहे, हा निवांतपणा आपल्या आयुष्यातला गेलेला आहे. अशा परिस्थितीत जे वास्तव आहे ते वास्तव आपण तुकड्या तुकड्यात पाहतो. त्या सगळ्या ज्या रील आहेत, त्या सगळ्या रील ह्या कधी काळी 2-2, 4-4 तास चालणारी गोष्ट. आता ते ऐकण्याची आपली उसंत नाही, ते ऐकण्याची आपली सहनशीलता नाही. आपण टीव्ही समोरचा रिमोट घेऊन जरी बसलो तरी सुद्धा 1 ते 2 मिनिटानंतर आपण लगेचच रिमोट हातात घेतो ते बदलण्यासाठी. याचा अर्थ असा की जी एकाग्रता आहे आणि जे अवधान आहे ते अवधान आपण घालवून टाकलेलं आहे. त्याच्यातच गोष्ट ऐकण्यातला, गोष्ट सांगण्यातला जो निवांतपणा आहे तो निवांतपणा सुद्धा आपण घालवून टाकलेला आहे. त्यामुळे आता आपल्या आजूबाजूच्याच वास्तवातले काही भयंकर दृश्य असणारे तुकडे आपण जेव्हा रील मधून पाहतो तेव्हा आपण विचलित होत नाही, तेव्हा आपण विस्मयचकित होत नाही. कारण ह्या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी सुद्धा पाहण्यासाठी आपले डोळे सरावलेले आहेत. ते पाहिल्याच्या नंतर आपण धाडकन जागे होऊ किंवा आपल्या बुडाखाली जाळ लागल्याच्या नंतर आपण अरे बापरे असं म्हणत त्या गोष्टीचा कार्यकारण भाव शोधायला लागू, अशी परिस्थिती राहिलेली नाही. लगेच सोडून देतो. आपले काही कथा अशा आहेत की खेड आणि शहर, म्हणजे तुम्ही आम्ही शिकलेली माणसं गाव सोडून शहरामध्ये गेलो
खेड आणि शहर इथली जी माणसं आहेत त्यांचं द्वंद्व बऱ्याच कथांच्या मध्ये दिसतं. ते ओझोमध्ये दिसतं, चिरेबंदमध्ये दिसतं. चिरेबंदमधील नायक आहे त्याची वाड्यात घुसमट होते आणि त्याची पावलं शहराकडे वळतात, त्याला वाडा नको वाटतो. ढासळ कथेतला गुरु आहे तो वाडा विकतो स्वतःचा आणि पुन्हा त्याला त्याचा वाडा विकत घ्यावासं वाटतं. आणि आपली नाळ इथं पुरलेली तरी घरातल्या कशावरच आपला हक्क नाही असं त्याला वाटत होतं, ते त्याला सहन होत नाही. आणि वाळसरामधला जो भुजा आबा आहे त्याला मात्र या शहरामध्ये त्या मुलाजवळ दम निघत नाही, त्या सगळ्या झगमगाटामध्ये दम निघत नाही, त्याला गावची ओढ लागते. आणि त्याचा मुलगा शेठ झालेला आहे वाळूच्या धंद्यावरती, त्याला मात्र त्यात रमलेला आहे म्हणून आपण. हे जे खेड आणि शहर हे जे काही द्वंद्व आहे किंवा बदललेली मूल्य आहेत आणि तुमची पहिली चिरेबंद आणि त्यानंतर वाळसरा त्याच्यामधला काळही मोठा आहे. आता लिहिण्याचा काळ असेल तो, ही जी मूल्य व्यवस्था आहे किंवा ह्या काळ आहे याच्याकडे तुम्ही कसं बघितलेलं आहे? काळ झपाट्यानं बदलत चाललेला आहे आणि हा बदल टिपण्यासाठी लेखकाची नजर ही सुद्धा तेवढीच आजच्या काळात तल्लख असण्याची गरज आहे. पूर्वी कधी काळी आपण इंडिया विरुद्ध भारत असं सांगायचो. इंडियाची सगळी समृद्धी ही भारताला लुबाडून झालेली आहे, भारताची लूट करून इंडिया समृद्ध झालेला आहे असं आपण म्हणायचो. आता हे इतकं दूरचं नाहीये. आता प्रत्येकाच्या घरात इंडिया विरुद्ध भारत. गावाकडचा भाऊ जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळेत शिकणारी त्याची लेकरं, शहरातला भाऊ इंग्रजी माध्यमात शिकणारी त्याची लेकरं, हा सगळा जो इंडिया विरुद्ध भारत प्रत्येकाच्या घरात आहे. पूर्वी एक जर बघितलं तुम्ही, वाळसारा कथेतला एक बाप आहे, तो बाप हा एकेकाळचा अल्पभूधारक शेतकरी, कष्टाळू शेतकरी आहे. आणि अशा प्रकारचा कष्टाळू शेतकरी की ज्याला पाऊस पडल्याच्या नंतर एक मिनिट सुद्धा शहरात थांबावं वाटत नाही, तो मुलाकडे आलेला आहे आणि मुलाचा धंदा हा वाळू उपसण्याचा आहे. तो वाळू माफिया. एके दिवशी रात्री मध्यरात्री त्याची जी सगळी टोळी आहे वाळू उपसणारी, तिथून फोन येतो की आपल्या ट्रकची हवा गावातल्या काही पोरांनी काढून दिलेली आहे, पाऊस पडतोय. हा पोरगा म्हणतो की तुम्ही एखाद्या ट्रक खाली का नाही चिरडलं, हे तुम्ही मला कशाला सांगताय, त्याचा तिकडच बंदोबस्त लावायचा असतं. असं वागणारा हा मुलगा आहे. आणि त्याच वेळी जेव्हा पावसाचे थेंब पडतात तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की इतक्या दिवसापासून वाट पाहत होतो, आता पाऊस येतोय. त्याच्या वडिलाला बरं वाटतं, पण हा जो पोरगा आहे हा पोरगा बापाला म्हणतो की पाऊस अजून 10-15 दिवस लांबला तर चालेल, अजून इतक्या लवकर पाऊस कशासाठी आला. तो पावसाला शिव्या देतो. तो म्हणतो अजून 10-12 दिवस जर पाऊस आला नाही तर मला बरीच वाळू उपसता येईल आणि आपलं कुठं दाना पाणी त्या पावसावर अवलंबून आहे. हे म्हणणारा कोण आहे? त्याच 2.5-3 एकर वाल्या शेतकऱ्याचा पोरगा आहे, जो नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे, जो नवश्रीमंत वर्गाचा प्रतिनिधी आहे. की एक अशा प्रकारचा वर्ग की ज्या वर्गाला रेटारेटी करून आपली जागा प्राप्त करून घ्यायची, ज्या वर्गाला समाजातल्या दुबळ्यांना काय होईल, त्यांच्या जगण्याचा काय कडेलोट होईल याच्याशी घेणं देणं नाही. फक्त आपल्याला आपली जागा निर्माण करता आली पाहिजे. आणि ज्याच्या हातात बळ, ज्याच्या मनगटात बळ, ज्याचा आवाज मोठा तो मोठा, ज्याचा आवाज क्षीण, मग तो कितीही खरं सांगत असला तरीही तो दुर्बळ, अशा प्रकारचा हा काळ आहे. मग प्रत्येकाच्या घरात हे जे सुरू आहे इंडिया विरुद्ध भारत, हा मूल्यांचा संघर्ष आहे. म्हणजे याच्यावर आपलं दाना पाणी अवलंबून नाही असं म्हणत पावसाला शिव्या देणारा मुलगा, आणि पावसाचे 4 थेंब आले म्हणून 1 मिनिटही मुलाच्या घरात थांबण्याची गरज नाही. पहाटे अंधारात त्या घराचं फाटक उघडून घराच्या बाहेर पडणारा, गावाच्या दिशेला, गावाच्या वाटेला लागलेला बाप, हा जो संघर्ष आहे तो मूल्यांचा संघर्ष आहे. आपल्याकडे बऱ्याचदा होतं काय की आपण जे चित्रण करतो ते सगळं चित्रण हे पृष्ठ स्तरावरचं असतं, ते सगळं चित्रण हे वरवरचं असतं. त्या सगळ्या सर्वपट घटना असतात. काहीतरी त्या गोष्टीत, गोष्ट असेल, कविता असेल, कादंबरी असेल, तिच्यात काहीतरी एक चिवट असा धागा असला पाहिजे जगण्याचा, की तो धागा
पुढच्या जगणाऱ्यांना बळ मिळेल. बरोबर. चांगला लेखक, कुठलाही चांगला लेखक हा चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न करीत असतो. खरं तर हे करत असताना वाचकांना प्रचंड असा त्रासदायक अनुभवातनं कुठलाही चांगला लेखक. मी बोलतोय आसाराम लोमटे यांच्या ओझं या कथेबद्दल. आलोक ही हा त्यांचा जो कथासंग्रह आहे, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, त्यात ही कथा आहे. ओझं म्हणजे 2010-11 सालची गोष्ट असावी. 25 पानांची कथा आहे. मला 25 पानांची कथा आहे. मी अशी एका रात्री वाचायला 11-11:30 वाजता घेतली वाचायला. 10-1 पानं वाचली आणि काय झालं कोणास ठाऊक, आता माझी छाती फुटेल, काय होईल मला कळलं नाही. आणि मी त्या क्षणी पुस्तक बंद करून ठेवलं. इथं पुढं वाचणं मला शक्य नाही. ही कथा पुढं मी वाचूच शकत नाही. मी बंद करून ठेवली. मध्ये काही दिवस गेले, पण गोष्ट असते ना, गोष्ट अर्ध्यात आली असते. म्हणजे ज्यांनी गोष्टी ऐकल्या असतील आजोबांच्याकडून, आईकडून, त्यांना कळलं असेल की अर्धी गोष्ट ऐकल्यानंतर त्या गोष्टीचं कुतूहल काय असतं, कसंही असलं तरी. तर हे झाल्यानंतर पुन्हा मी कधीतरी एकदा उशिरा मध्यरात्री 12:30-1ला 10 दिवसानंतर ती कथा वाचायला सुरुवात केली. प्रचंड त्रासातनं वाचली आणि 3 वाजता झोपलो. मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठलो. उठल्यानंतर 9-10च्या दरम्यान कुठून तरी आसाराम लोमटेंचा फोन नंबर मिळवला. मी त्यावेळी त्यांच्याशी समक्ष बोललो आणि थोडं शांत झालं. तर हे लेखकानं वाचकांना प्रचंड त्रास देणं, हे खूप यातली महत्त्वाची गोष्ट. मला वाटतं तुम्हालाही ही कथा लिहिताना म्हणजे वाचकांना एवढा त्रास झाला असेल तर तो लेखकांना काय प्रकारचा त्रास झाला असेल, झटका कशा रीतीने या कथेच्या प्रक्रियेसंदर्भात काय सांगू शकाल का? मला असं वाटतं की हे जे अनुभव आहेत, हे अनुभव जेव्हा शब्दात उतरतात तर तेव्हा लेखकालाही त्याचा ताप होतो. म्हणजे मी स्वतः ही कथा 3 दिवसात लिहिली. 3 दिवसात दररोज 10-12 पानं मी लिहायचो. आवेग होता, मी ती कदाचित एका दिवसातही संपवली असते. परंतु मी स्वतःच इतकं अस्वस्थ व्हायचो ते सगळं लिहिल्याच्या नंतर. परंतु ती जी अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता कुठल्याही लिहिणाऱ्या माणसाकडं एक सप्रेसर या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मी बऱ्याचदा त्या शब्दाचा मी उच्चार केलेला होता. सप्रेसरांनी नंतर तो शब्द बऱ्याच ठिकाणी सांगितला की लेखकाकडे एक सहृदयी निर्दयता, अशा प्रकारची गोष्ट की त्याला काळीज आहे पण त्याच्यात निष्ठुरपणा सुद्धा आहे, अशा प्रकारची गोष्ट लेखकाकडे असायला पाहिजे. साधारणपणे पाण्याचा बर्फ करून टाकण्याचं जे गोठलेपण आहे, तर ते गोठलेपण जर लेखकाकडे असेल तर अशा प्रकारच्या अनुभवांना आपण शब्दबद्ध करू शकतो. नसता हे जे भावना विवश असा जर अनुभव असेल तर वाचक सुद्धा त्यात वाहवत जाईल. असं न होता त्या कथेचा जो काही अनुभव असेल त्या अनुभवाचा टोकदारपणा कुठेही कमी होणार नाही, त्या अनुभवाचा टणकपणा कुठेही कमी होणार नाही, याची खबरदारी लिहिणारानं लेखक म्हणून घेतलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं की ओझं या कथेनं म्हणजे ती कथा तिचे नाट्य रूपांतर झाले, तिच्यावर लघुपट निघाला, अनेक लोकांनी तिची अभिवाचनं केली, खूप बऱ्यापैकी ती कथा वाचली गेलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की तो एक अतिशय तापदायक अनुभव आहे, पण ती कथा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत गेली याचं कारण प्रत्येकाला ती गोष्ट त्याच्या कुटुंबातली वाटते. आणि आपण आधीच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी जे म्हणालो की प्रत्येकाच्या कुटुंबात आता इंडिया विरुद्ध भारत आहे, तर त्या इंडिया विरुद्ध भारताचं एक लघुरूप म्हणून ती कथा आपल्याला पाहायला मिळते. आता एवढं सगळं बोलल्यानंतर हे जे वाचकाच्या आतमध्ये जातं ना, त्याच्यासाठी लेखकाने जे निवेदन केलेलं आहे आणि जी भाषा वापरलेली आहे, तर आसाराम लोमटे यांची तुम्ही भाषा बघितली तर ग्रामीण सगळं वास्तव हे रसरशीतपणे येण्यासाठी त्यांची जी शब्द योजना आहे, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, लोकांच्या बोलण्यातून सहज येणारे उद्गार असतील, हे तुम्ही सहजतेनं केलेलं असेल ते आम्हाला ते करावं लागतं, ठरवून करावं लागतं. तर हे कमावून आहे लेखकाला. जसं एखादा पैलवान जसे त्याचे मसल्स तयार करतो, बॉडी तयार करतो,
तर ही भाषा तुम्ही कशी कमावलेली आहे? मला असं वाटतं की ही भाषा नावाची जी गोष्ट आहे तर ही आपल्याला कुठून उसनी मिळत नाही, कुठून शब्दकोशातून मिळत नाही. आपली भाषा ही आपल्याला घडवावी लागते आणि प्रत्येक लेखकानं आपली भाषा घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भोवतालातली जी माणसं आहेत त्या सगळ्या माणसांचं जगणं समजून घेत असतानाच आपण त्यांची भाषा आत्मसात करतो आणि त्यांचं दुःख जर त्यांच्याच भाषेत आलं तर ते अजून महत्त्वाची भूमिका पार पाडतं. म्हणून भाषा ही जी गोष्ट आहे ती वरवरची नाही, ती त्या लेखकाला स्वतः आत्मसात केली पाहिजे. म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांचं एक वाक्य आहे की जर तुम्ही वाहत्या पाण्यात भाकरीचा तुकडा बुडवून जर तुम्ही तो खाल्ला असेल तर तीच चव किंवा तोच गंध तुमच्या भाषेला प्राप्त होईल. तर मला असं वाटतं की ही जी भाषा आहे ती भाषा एकाची भाषा दुसऱ्यासारखी नसते. आपली भाषा ही आपल्याला मिळवावी लागते आणि ही भाषा टिकवण्यासाठी, ही भाषा जतन करण्यासाठी आपल्या असंख्य पिढ्यांनी प्रचंड योगदान दिलेलं आहे आणि या सगळ्या संघर्षातून ही भाषा त्यांनी जिवंत ठेवली आहे. ही सगळी भाषा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. धन्यवाद आसाराम लोणटे आणि नामदेव माळे.